हॅलो फ्रेंड्स, तर आपले वर्कशीटची जी बॅच आहे ना ती 7 जुलैला चालू होणार आहे. तर त्याआधी आहे ना मी तुम्हाला डेमोमध्ये एक वर्कशीटचं माझं फोल्डर आहे ते दाखवते आहे. मी माझ्या मुलासाठी कशा प्रकारे वर्कशीट जी आहे ती रेडी केलेली ते मी दाखवते. तर हे बघा, हे माझं वर्कशीटचं फोल्डर आहे. तर ह्याच्यामध्ये ना मी खूप साऱ्या वर्कशीट एकाच फोल्डरमध्ये क्रिएट केल्या आणि मला पाहिजे तेवढे पेजेस ना मी एकदाच बनवलेले आहेत आणि पाहिजे तेवढ्या वेळेला मी कॉपी म्हणजे ते त्याच्यामध्ये एडिटिंग करून मी प्रिंटला दिलेले आहेत. तर हा जो पेज आहे ना तो प्लेन पेज मी बनवलेला आहे. याच्यावर तुम्ही कसंही तुम्हाला पाहिजे ते ट्रेसिंग लाईन वगैरे असं करू शकता. ठीक आहे, हा फर्स्ट पेज आहे. सेकंडमध्ये आहे ना, हे बघा इथे थोडीशी कलर आहे आपला येल्लो कलर आणि आउटलाईन आहे ब्लॅक बॉर्डरची. इथे पूर्ण ब्लॅक बॉर्डर आहे आणि या साईडला तुम्ही बघा ग्रीनिश टाईपमध्ये आहे आणि खाली मी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो दिलेला आहे. तर अशा प्रकारे बघा वेगवेगळे पेजेसचे जे डिझाईन्स आहेत ना हे आपण क्लासेसमध्ये ना बनवायला शिकवतो. सोबतच इथे बघा कॅपिटल लेटर जे आहे डीचं ते मी केलेलं आहे आणि सोबत स्पेलिंग लिहिलेली आहे आणि इथे मोठं डॉगचं चित्र आणि आउटलाईन जी आहे ती बाजूला आणि खाली आपला वॉटरमार्क. अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत ना ते बनवू शकतात वर्कशीट. तर इथे पण बघा अशा पद्धतीत वेगवेगळे कलर मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, कलरिंग करण्यासाठी, कारण वर्षाचे 12 महिने मुलं बिझी राहावीत, काहीतरी करत राहावे. भले आता स्कूल चालू झाले आहेत पण तरीही मुलांना थोडासा टाईम ब्रेक मिळाला पाहिजे. आणि आता पावसाळा चालू आहे तर मुलं बाहेर पण जाऊ शकत नाही आहेत. तर त्यामुळे मुलांना काहीतरी घरात बसून तुम्ही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अशा देऊ शकतात. ठीक आहे, तर आता आपण बघू. इथे बघा मी अशा प्रकारे ट्रेसिंग लाईनसुद्धा एक पेज मी क्रिएट केलं आहे आणि अशा पद्धतीत इथून स्टार्ट होतं इथून एंड होतं. हे अशा पद्धतीत ट्रेसिंग लाईनसुद्धा आपण इझिली देऊ शकतो. ठीक आहे, इथे पण हे बघा हे आपण अशा पद्धतीत लाईन ज्या आहेत त्या आपण देऊ शकतो मुलांना करायला. आता इथे जेव्हा मुलांची स्टार्टिंग असते, जो स्टार्टिंगचा जो पाया असतो ना, तर ना फ्रेंड्स ह्याच्यामध्ये बघा हा ए आहे बरोबर. इथे बघा हा ए पॉईंट आपण केलेला आहे हायलाईट, त्याच्या बाजूला आपण ॲपल लिहिलेलं आहे आणि सोबतच इथे त्याची स्पेलिंग आहे. ठीक आहे, आणि इथे ट्रेस कसा करायचा आहे इथे बघा झूम करते. इथून असं स्टार्ट करून इथून असा दुसरा आणि इथून असा तिसरा. तर अशा प्रकारे आपण पूर्ण जी लाईन आहे ते प्लेनमध्ये आणि ही ब्लॅक जी आहे ती बॉर्डर आपण दिलेली आहे. ठीक आहे, आता सेकंडमध्ये आपण काय केलेलं आहे, इथे ट्रेसिंग केलेलं आहे. इथे ॲपल बनवलेलं आहे आणि जे ब्लू आणि रेड लाईन आहेत ते मुलांना व्यवस्थित बघा इथे तुम्हाला कोणताही एलिमेंट्स इकडे तिकडे गेलेलं नाही आहे. डिस्टन्स पण आहे ते व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. सोबतच सुटसुटीत आहे आणि ही जी बॉर्डर आहे ना ती व्यवस्थित आपण बनवायला शिकवलेली आहे. त्याच्यानंतर एका साईडला जो पेजचा कॉलम असतो ना तो बनवलेला आहे आपण पेजचा कॉलम. ठीक आहे, आणि इथे ॲपलची स्पेलिंग आणि ॲपलचं चित्र. मुलं पाहिजे तर कलर पण करू शकतील. ओके, आता ह्या असाइनमेंटमध्ये आपण काय बनवलेलं आहे की डॉटेड ज्या लाईन आहेत त्या म्हणजे ए फॉर ॲपल, म्हणजे ॲपल इथे पूर्ण लिहू शकतील एक एक लाईन सोडून अशी. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड म्हणजे दुसरा जो पेज आहे तिथे बघा रेड अँड ब्लू लाईन आहे मध्ये ह्या जास्त ह्याच्यावाल्या आहेत लाईनवाल्या. ठीक आहे, आणि साईडला जी आहे ती कॉलम आहे, सेम कंटेंट आहे. तर इथे आपण कलरफुल, काय जणांना कलरफुल पाहिजे असतं ना प्रिंट, तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे इथे कलरफुल जी आहे ना बॉर्डर ती बनवलेली आहे. सोबतच आपण एसुद्धा कलरफुलमध्ये लिहिलेला आहे, ॲपल पण कलरफुल दाखवलं आणि त्याची स्पेलिंग पण. ठीक आहे, आणि इथे रेड अँड ब्लू लाईन आहे. अशा प्रकारचे पण कंटेंट. आता इथे सेम कंटेंट आहे मागचा, फक्त लाईनिंग चेंज केलेली आहे आणि आपण ट्रेसिंग करायला दिली आणि इथे खाली त्यांनी लिहायचं असं दिलं. आता इथे काउंट अँड राईट द नंबर हे सुद्धा आपण इथे करू शकतो. काउंट करायचं आणि तिथे नंबर लिहू शकतो. किंवा ह्याच्यामध्ये आता इथे बघा बेअर आहे, हा इथून असा नंबर वाईज येतो हनीपर्यंत पोचायसाठी. ठीक आहे, त्याचसोबतच काउंट द आयटम. इथे बघा किती काउंट हे डक हे असं असेल ना तर मुलांना लिहायला आणि त्या वर्कशीट करायला ना खूप मज्जा येते. त्यामुळे आपण ह्या असं सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो. सोबतच नंबर्स आहे, डेट आहे,
ठीक आहे. तर हे आपले वर्कशीट होते. तर ह्याच्या आहे ना तुम्ही हव्या तेवढ्या प्रिंट काढू शकतात, कारण आपल्याकडे ह्या सॉफ्ट कॉपीज अवेलेबल आहेत. ठीक आहे, ह्या सॉफ्ट कॉपीज अवेलेबल आहेत आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपण जे प्रिंट आहेत ना ह्याच्या काढू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसे डिझायनिंग जी आपल्या मनामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, ते आपण ह्याच्यावर आपल्याला पाहिजे तसं उतरवू शकतो. त्यामुळे मुलं पण बिझी राहतील, त्यांचा अभ्यास पण होईल, सोबतच तुमचा पण वेळ तुम्हाला मॅनेज होऊन जाते. तर ना मी तुम्हाला दाखवते आपली वर्कशीट मेकिंगची जी बॅच आहे ना ती बनवायच्या पण आणि विकायच्या पण कशा. जर तुम्ही टीचर असाल किंवा तुम्हाला स्वतःच्या मुलासाठी जर बनवायचं असेल तरीही बनवू शकतात तुम्ही, किंवा हा एक बिझनेस म्हणून पण तुम्ही रन करू शकतात वर्कशीट बनवून विकायचा. त्याच्यामध्ये सिलेबस आपण कशा प्रकारे ठरवू शकतो, डिझायनिंगचं कोणते कॅरेक्टर घेऊ शकतो, वेगवेगळे पेजेस कसे डिझाईन करायचं, एकसाथ बंडलमध्ये कसं, प्राईस कसं करू शकतो. तर हे अशा पद्धतीत तुम्ही वर्कशीट जे आहेत ते बनवू शकता. सोबतच तुम्हाला ही जी बॅच आहे ना ती 7 जुलैला चालू होणार आहे. त्याची फीज जी आहे ना फक्त आणि फक्त 500 रुपये आहे. एक आठवड्याचा हा जो वर्कशीट मेकिंग आणि सेलिंगचा जो आपली बॅच असणार आहे ते एक आठवडा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग्ज अवेलेबल होतील आणि तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल ना तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9076150895. माझं नाव आहे सिद्धी वैद्य. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची जी सीट्स आहे ना ती आजच बुक करा, कारण आपण लिमिटेडच सीट्स घेतो, जास्त सीट्स अशा घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमची सीट जी आहे ती बुकिंग करा. तर आपण लेक्चर आता हे जो डेमो होता मी तुम्हाला इथे स्टॉप करते. थँक्यू सो मच.